नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यासाठी दिनांक 10 जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण मोर्चा आयोजित करण्यात आला होता। परंतु पावसाळ्याचे दिवस व वयोवृद्धांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन मुंबई येथील मोर्चा रद्द करण्यात आला आहे। त्याऐवजी नांदेड येथे दिनांक 10 जुलै रोजी नांदेड येथील कला मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न पदयात्रा काढण्यात येणार आहे। तरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या पदयात्रेस उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केले आहे। यानिमित्त सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला हा सविस्तर वृत्तांत। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील डॉक्टर हंसराजजी वैद्य यांच्या इथे आहोत आणि या ठिकाणी दिनांक 29 मे रोजी एक या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या दिवशी असं घोषित करण्यात आलं होतं की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न घेऊन मुंबई येथील आझाद मैदानावर हे पूर्ण ग्रुप जाणार होता। परंतु काही अडचणीमुळे हा मुंबई येथे जाणारा जो दौरा आहे किंवा जो तिथलं उपोषण आहे ते रद्द करून या ठिकाणी दिनांक 10 जून रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पायी पदयात्रा काढलेली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर हंसराजजी वैद्य आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, काय सांगणार याविषयी अधिकचं? मी डॉक्टर हंसराज वैद्य, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडचा अध्यक्ष या नात्यानं आणि माझ्या भगिनी आदरणीय डॉक्टर लक्ष्मीताई पुरणशेट्टीवार आणि माझे सहकारी आमच्या संघटनेचे सचिव प्रभाकर कुंटुरकर, आम्ही काल आमच्या कृती समितीची बैठक घेतली, व्यापक बैठक घेतली। त्या व्यापक बैठकीचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षस्थानी के जामकर हे होते। त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे, अत्यंत अनुभवी माणूस, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे इतके लोक, कारण प्रचंड लोकांचा आमच्यावर दबाव होता, आम्हाला घेऊन चला बरं, आम्ही यायला तयार आहोत, आम्हाला सोडून जाऊ नका। त्याच्यामध्ये सगळी आमची ज्येष्ठ नागरिक मंडळी हे 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्षांची आहेत। त्यांना अनेक आजार जडलेले आहेत, जसे की काही जणाला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत, काही जणाला अँजिओप्लास्टी झालेली आहे, काही जणाला स्पेस मेकर बसवलेला आहे। तर अशा किंवा किडनीचे आजार बऱ्याच जणाला आहेत, फुफ्फुसाचे आजार आहेत। असे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आमच्या बरोबर निघालेले होते। आम्ही अत्यंत प्रयत्न केला होता, आम्हाला रिझर्वेशन मिळालं नाही, आम्हाला विशेष बोगी मिळाली नाही। बसेसची व्यवस्था काही अंशी होऊ शकली असती, पण त्याचा खर्च खूपच मोठा खर्च आहे। तद्वतच त्याही पेक्षा ज्या लोकांसाठी आम्ही ही एवढी चळवळ उभी केली आणि आम्ही शासनाला विनंती केली की तुम्ही जर 9 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या तर बरं, अन्यथा आम्ही आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करणार आहोत। पण शासनाचा अजून तरी काही आमच्याबद्दल संवेदनशीलता दिसत नाही आणि अजून त्यांचा काही निर्णय झालेला नाही। आजही आम्ही शासनाला अशी नम्र विनंती करू इच्छितो की त्यांनी 9 तारखेपर्यंत जर आमच्याबद्दल सहानुभूती दाखवली, आमच्या मागण्या मान्य केल्या, तर आम्ही 10 तारखेला मुंबई आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन न करता किंवा त्याऐवजी नांदेडला आम्ही जे कालच्या बैठकीत ठरवलं की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करायचं, पण इथेही आमच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे, म्हणून मोर्चा आणि आंदोलन आम्हाला हे शक्य नाही। त्यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही पायी पदयात्रा काढणार आहोत। त्या दिवशी आमचे जे 10-15 हजार ज्येष्ठ नागरिक जमणार आहेत या पदयात्रेसाठी, खेड्यापाड्यातून आणि शहरातून, झोपडपट्टीतून
त्या सर्वांना नांदेडचे एक दानी व्यक्तिमत्व, सूरज ग्रुपचे अध्यक्ष आणि सुप्रीम गोल्डचे मालक रमेशजी पार्शेवार यांनी जे अन्नदान देण्याचं कबूल केलं त्याबद्दल समस्त ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो आणि याच प्रकारचा आशीर्वाद शासनाने ज्येष्ठ नागरिकाला द्यावा आणि शासनाने सर्व ज्येष्ठ नागरिकाचे आशीर्वाद घ्यावेत एवढंच ह्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक चळवळ. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आझाद मैदानावर जी बैठक होणार होती काही कारणास्तव रद्द होऊन या ठिकाणी नांदेड येथे पायी जी पदयात्रा आहे ती दिनांक 10 जून रोजी होणार आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी यावं असं आवाहन या हंसराजजी वैद्य यांनी केलेलं आहे आणि खरोखर या ठिकाणी जे त्या 10 तारखेला जे नागरिक येणार आहेत त्यांचं अन्नदान या ठिकाणी सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेशजी सेठ पार्शेवार सोय करणार आहेत. आताच या ठिकाणी सरांनी त्यांना आशीर्वाद देखील दिलेले आहेत. तसेच या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी अन्नदान करून जे सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेशजी सेठ पार्शेवार घेतलेले आहेत. तसेच या ठिकाणी आशीर्वाद या सरकारने देखील घ्यावे. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.